नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता चौथी, विषय आपला बालभारती आहे। बालभारती मराठी यामध्ये आपण आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये एक कविता आहे आणि त्या कवितेचं नाव आहे हे कोणगे आई। कविता क्रमांक 19 आणि कवी आहेत भारत आंबे। कवी भारत आंबे यांनी कोणगे आई ही कविता लिहिलेली आहे। ते या कवितेमध्ये काय म्हणतात? नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी, झाडांच्या ओळीत वेळूंच्या जाळीत, दिवसा दुपारी जांभळी अंधारी, मोडके देवळ त्यावरी पिंपळ, कोणगे त्या ठाई राहते ग आई। चिंचाच्या शेंड्यांना वडाच्या दाड्यांना, ओढोनी हालवी कोणगे पालवी, कोणगे जोराने मोठ्याने मोठ्याने, शिळगे वाजवी पाखरा लाजवी, सारखी किती वेळ ऐकू येती ती शिळ, वाळली सोनेरी पाने गे चौफेरी, मंडळ धरोणी नाचती ऐकोनी, किती मी पाहिले इतकेची देखिले, झाडांच्या सावल्या नदीत कापल्या, हाका मी मारल्या वाकोल्या ऐकल्या, उरात धडधडे धावता मी पडे, पळालो तेथून कोण ये मागून। तर अशा रीतीने कवीने ही जी कविता लिहिली आहे ते एक नदीकाठचं वर्णन आहे। त्याचबरोबर झाडांचं वर्णन केलेलं आहे। त्यामध्ये मोडकं तुटलेलं जे देऊळ आहे त्याचं वर्णन केले, नंतर चिंचेचं झाडाचं वर्णन केले, वडाच्या झाडाचं वर्णन केलेलं आहे। आणि अशा वेळेला त्या ठिकाणी आवाज केल्यानंतर जशी शिट्टी वाजते तशी की असं एक एकंदरीत त्यांनी सांगितलं की ती जी शीळ आहे ती एखाद्या पक्ष्याचा आवाजसुद्धा असू शकत नाही, अशी एवढी आहे मोठी ती शीळ। नंतर आणखी काय सांगितलं की झाडांची पाने ही वाळून गेलेली आहेत आणि चारी बाजूला ती चौफेर अशी पसरलेली आहे आणि ज्यावेळेला वारा येतो त्यावेळेला ती पानं उडतात, जसं एकंदरीत अशी गोल गोल फिरतात। आणि एवढंच मी पाहिलेलं आहे असं कवी म्हणतो। त्याचबरोबर ती जी झाडं आहेत त्या झाडांच्या सावल्या नदीमध्ये पडलेल्या दिसत आहेत, हाका मी मारल्या वाकोल्या ऐकल्या। आणि जेव्हा मी शेवटी कवी धावतो, त्याच्या ओरामध्ये धडधड होतं, कारण कोणीतरी पाठीमागून पाठलाग करते असं वाटतंय, असं म्हणतो। तर आता आपण या कवितेचा प्रत्यक्षामध्ये अर्थ पाहत आहोत। या कवितेमध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत, जसं गडाचे खिंडार म्हणजे किल्ल्याचा अरुंद रस्ता, ठाई म्हणजे ठिकाणी, वडाची दाढी वडाची पारंबी, ओढून, पाखरांना पक्ष्यांना, चौफेरी सगळीकडे, मंडळ गोलाकार, इतके एवढे, देखिले पाहिले, सावल्या कापणे हलणे, कंप पावणे थरथरणे, वाकोल्या ऐकल्या प्रतिध्वनी ऐकला,
उरात हृदयात. तर असे काही नवीन शब्द या कवितेमध्ये होते. आता ही कविता फार पूर्वीची आहे. त्या काळी अनेक शब्द वेगळ्या पद्धतीने बोलले जात असत. आता आपण ते निरनिराळ्या पद्धतीने लिहितो. खालील तक्ता पहा. शब्द उच्चारण्याच्या नव्हे तर लिहिण्याच्या पद्धती देखील वेळोवेळी बदलतात. आता इथे जसं ओळीत शब्द आहे. ओळीत, ळवर टिंब आहे ओळीत, आणि दुसऱ्या शब्दामध्ये ओळीत टिंब नाही. नंतर जाळीत, जाळीत. दुपारी, दुपारी. मोडके, मोडके. म्हणजे पहिल्या ओळीत जी आहे त्या प्रत्येक ठिकाणी टिंब आपल्याला दिलेला दिसतोय. ठाई, त्याच्यामध्ये ठाई, तिथे पण टिंब आहे. राहते, इथे पण टिंब आहे राहते. जोराने, टिंब आहे जोराने. मोठ्याने, मोठ्याने. पाखरा, पाखरा. ऐकू, ऐकू. वाळली, वाळली. पाने, पाने. चौफेरी, चौफेरी. मी, मी. पाहिले, पाहिले. इतकेची, इतकेची. देखिले, देखिले. नदीत, नदीत. कापल्या, कापल्या. हाका, हाका. उरात, उरात. धावता, धावता. पडे, पडे. पळालो, पळालो. किती, किती. शेजारी, शेजारी. खिंडारी, खिंडारी. वाकोल्या, वाकुल्या. हे सगळे जर शब्द तुम्ही जर पाहिलेत तर कवितेमध्ये जे शब्द आहेत ते प्रत्येक शब्दावर आपल्याला टिंब दिसतंय, आणि हा जो टिंब आहे अनुसार म्हणजे त्याच्यातून अर्थ एकच निघालेला आहे. ओळीत, ओळीत जसं पाखरा, पाखरा. परंतु लिहिण्याची जी पद्धत होती, भाषेची पद्धत, ही वेगवेगळी पद्धत आहे, आणि ही फार पूर्वीची कविता आहे असं इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे भाषा ही वेळोवेळी बदलत असते, आणि त्यानुसार हे काही शब्द इथे बदललेले दाखवले गेलेले आहेत. आता आपण त्या कवितेचा अर्थ पाहतोय. नदीच्या शेजारी, गडाच्या खिंडारी, झाडांच्या ओळीत, वेळूच्या जाळीत. आता या ठिकाणी नदीचं चित्र दाखवलेलं आहे. नदीच्या शेजारी जो गड आहे, त्या गडाला जो दरवाजा आहे म्हणजे त्याला खिंडार पडलेला आहे, म्हणजे दरवाजा तुटलेला आहे. आणि झाडांच्या ओळीत, वेळूच्या झाडीत, ह्या ज्या झाडांच्या ओळी दिसतात की अशाच प्रकारे वेळूची जी काही वन आहेत, बेट आहेत, त्यांचीसुद्धा दाट अशी जाळी आहेत. जी झाडी दाट आहेत आणि ते सुद्धा रांगेमध्ये दिसतंय असं एकंदरीत इथे कवी म्हणतात. आणि पुढे म्हणतात की दिवसा दुपारी जांभळी अंधारी. आणि दुपारचा दिवस झालेला आहे, म्हणजे दिवसा दुपार आहे. दुपारची जी वेळ आहे ती वेळ अशी आहे की अगदी निळसर, निरभ्र अशा प्रकारचं आकाश दिसतंय, आणि संपूर्ण एकदम निळं दिसल्यामुळे एक अंधाराची थोडीशी छाया दिसते इथे. जांभळी अंधारी आणि जांभळ्या रंगाचं हे सगळं निळ्या रंगाचं दृश्य दिसतंय. मोडके देवळं त्यावरी पिंपळ. आणि अशाच ठिकाणी एक जुनं मोडकळीस आलेलं देऊळसुद्धा आहे, आणि त्या देवळाच्या वरती पिंपळाचं झाडसुद्धा उगवलेलं दिसतंय. म्हणजे अशा रीतीने कवी काय म्हणतो की कोणगे त्या ठाई राहते गाई. अशा ठिकाणी आई, कोण राहतंय हे सांगशील का, असं कवी विचारत आहे आपल्या आईला. चिंचेच्या शेंड्यांना, वडाच्या दाढ्यांना, ओढोनी हलवी कोनगे पालवी. कोनगे जोराने, मोठ्याने, मोठ्याने, शिळगे वाजवी, पाखरा लाजवी. सारखी किती वेळ ऐकू येते ती शिळ. आणि असंच इथे सुद्धा कवी म्हणतात की चिंचेच्या शेंड्यांना, वडाच्या दाढ्यांना, ओढोनी हलवी कोनगे पालवी. हे जे चिंचाच्या शेंडे आहेत, वडाच्या ज्या पारंब्या आहेत, याला कोण हलवेल, आणि हलवल्याने त्याची पानंसुद्धा गळून पडतील. त्याचबरोबर कोणगे जोराने, मोठ्या मोठ्याने, आणि कोणीतरी जोराजोराने, मोठ्या मोठ्याने
शिळगे वाजवी पाखरा राजवी. आणि अशा प्रकारची शिट्टी वाजून आवाज काढून पाखरांना सुद्धा लाजेल असा तो आवाज आहे. सारखी किती वेळ ऐकू येते ती शिळ, आणि ती जी शीळ आहे, तो जो आवाज आहे, तो कितीतरी वेळ ऐकायला येतोय. आणि म्हणून कवी म्हणतात की कोण गे आई, असं इथे सुद्धा कवीने आपल्या आईला तो प्रश्न केलेला आहे. वाळली सोनेरी पाने गे चौफेरी, मंडळ धोरणी नाचती ऐकोनी. किती मी पाहिले इतकेची देखिले, झाडांच्या सावल्या नदीत कापल्या. हाका मी मारल्या वाकोल्या ऐकल्या. आणि मग पुन्हा आणखीन कवी म्हणतो की वाळली सोनेरी पाने गे चौफेरी, ही जी झाडांची पानं आहेत, ही पानं वाळून गेलेली आहेत. वाळल्यामुळे ती गळून पडलेली आहेत. आणि ज्यावेळेला वारा येतो त्यावेळेला ती पानं उडतात, कारण ती चौफेर पसरलेली आहेत. आणि अशा रीतीने दिसतात की ती गोल गोल फिरतात, जणू काही ती नाचत आहेत असं दिसतंय. म्हणजे अशा प्रकारचं ते दृश्य दिसतं. किती मी पाहिले इतकेची देखील, आणि मी असं कितीतरी पाहिलंय, पण एवढंच मी पाहतोय सांगतोय. झाडाच्या सावल्या नदीत कापल्या. आणि आणखी काय आहे तर जी नदी आहे त्या नदीमध्ये झाडांच्या सावल्या पडलेल्या दिसत आहेत. आणि त्या अशा दिसतात झाडांच्या सावल्या की त्या हलताना दिसतात. हाका मी मारल्या वाकोल्या ऐकल्या. आणि त्याच वेळेला मी हाकासुद्धा मारल्या, आवाज दिला, परंतु माझाच आवाज काय झाला, मला उलट आला. माझाच आवाज मला ऐकायला आलेला आहे, असं कवी आपल्या आईला सांगतोय. कोण घेत ह्या ठाई राहते गाई. आणि अशा ठिकाणी आई कोण राहतंय, हाही प्रश्न तो आपल्या आईला विचारतोय. म्हणून म्हटलं गेलंय काय की वाळली सोनेरी पाने गे चौफेरी, मंडळ धोरणी नाचती ऐकोनी. किती मी पाहिले इतकेची देखील, झाडाच्या सावल्या नदीत कापल्या. हाका मी मारल्या वाकोल्या ऐकल्या, कोण गे त्या ठाई राहते ग आई. आणि मग पुढे आणखी म्हणतो कवी, उरात धडधडे धावता मी पडे, पळालो तिथून कोण ये मागून. मी असं त्या ठिकाणाहून धावलो की माझ्या हृदयात धडधड सुरू झाली. कारण असं वाटलं की माझ्या पाठीमागून कोणीतरी येतंय, असं कवी भारत आंबे आपल्या आईला सांगतात. म्हणजे अशा पद्धतीने कवी या ठिकाणी थोडक्यात कवी घाबरलेला दिसतोय, हे या कवितेमधून आपल्याला एकंदरीत त्याचा अर्थ सांगितला गेलेला आहे. पुन्हा आपण त्या कवितेचं वाचन करणार आहोत. जसं नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी, झाडाच्या ओळीत वेळूच्या जाळीत. म्हणजे ही जी कविता आहे, या कवितेला तुम्ही वेगळ्या पद्धतीने चाली लावू शकता. जसं तसं आणखी मी एक चाल लावलेलीच आहे या कवितेला. तशी नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी, झाडाच्या ओळीत वेळूच्या जाळीत, दिवसा दुपारी जांभळी अंधारी, मोडके देऊळ त्यावरी पिंपळ, कोण गे त्या ठाई राहते गे आई, कोण गे त्या ठाई राहते गे आई. चिंचाच्या शेंड्यांना वडाच्या दाढ्यांना, चिंचाच्या शेंड्यांना वडाच्या दाढ्यांना, ओढोनी हालवी कोण गे पालवी, ओढोनी हालवी कोण गे पालवी, कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने, शिळगे वाजवी शिळगे वाजवी, पाखरा लाजवी पाखरा लाजवी, शिळगे वाजवी पाखरा लाजवी. सारखी किती वेळ ऐकू येते ती शिळ, सारखी किती वेळ ऐकू येते शिळ, सारखी किती वेळ ऐकू येते शिळ.
वाळली सोनेरी पाने गे चौफेरी, वाळली सोनेरी पाने ग चौफेरी, मंडळ धरोनी नाचती ऐकोनी, मंडळ धरोनी नाचती ऐकोनी, मंडळ धरोनी नाचती ऐकोनी, किती मी पाहिले इतकेची देखिले, किती मी पाहिले इतकेची देखिले, किती मी पाहिले इतकेची देखिले. झाडांच्या सावल्या नदीत कापल्या, झाडांच्या सावल्या नदीत कापल्या, झाडांच्या सावल्या नदीत कापल्या, हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकल्या, हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकल्या, हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकल्या. उरात धडधडे धावता मी पडे, 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 पळालो तेथून कोण ये मागून, पळालो तेथून कोण ये मागून, पळालो तेथून कोण ये मागून, पळालो तेथून कोण ये मागून. तर अशा रीतीने ही कविता आपण सुद्धा गाऊ शकता. प्रत्येकजण आपली पद्धतीने चाल लावू शकतो या कवितेला. आपण या कवितेचं वाचन केलेलं आहे की एकंदरीत कवी या कवितेमध्ये घाबरलेलं दृश्य आपल्याला दिसतं या कवितेमधलं. आता इथे काही प्रश्न आहेत. एका वाक्यात उत्तर लिहा. पाखरासारखी शीळ कोण वाजवत आहे? कवी घाबरून का पळाला? कवितेत घडलेल्या सर्व घटना कोणामुळे घडल्या? कवीने वाकोल्या केव्हा ऐकल्या? अशा हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोडवायची आहे. त्याचबरोबर खालील गोष्टीसाठी कवीने कोणते शब्द वापरले आहेत? वडाच्या पारंब्या, दाट झाडातून पानातून वारा वेगाने वाहतो तेव्हा येणारा आवाज आणि वावटळ. म्हणजे इथे या कवितेमध्ये वावटळ हा एक शब्द वापरला जातोय. म्हणजे कसा की जेव्हा ती झाडाची पानं पडलेली आहेत त्या वावटळ जेव्हा येते तर ती गोल गोल फिरते आणि म्हणून तिथे हा शब्द प्रयोग वापरला गेला आहे की गोल गोल फिरण्यासारखा. वडाच्या पारंब्या. तर अशा रीतीने आपण या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. हे कोणगे आई, हे कोणगे आई. नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी, नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी, झाडांच्या ओळीत वेळूच्या जाळीत, झाडांच्या ओळीत वेळूंच्या जाळीत, दिवसा दुपारी जांभळी अंधारी, दिवसा दुपारी जांभळी अंधारी, मोडके देऊळ त्यावरी पिंपळ, मोडके देऊळ त्यावरी पिंपळ, कोण गे त्या ठाई, कोण गे त्या ठाई, राहते गे आई, राहते गे आई, कोण गे त्या ठाई राहते गे आई, कोण गे त्या ठाई राहते गे आई. चिंचाच्या शेंड्यांना वडांच्या दाड्यांना, चिंचाच्या शेंड्यांना वडांच्या दाड्यांना, ओढोनी हालवी कोण गे पालवी, ओढोनी हालवी कोण गे पालवी, कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने, कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने, शिळगे वाजवी पाखरा लाजवी, शिळगे वाजवी पाखरा लाजवी, सारखी किती वेळ ऐकू येते शिळ, 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 कोण गे त्या ठाई राहते गे आई, कोण गे त्या ठाई राहते गे आई, कोण गे त्या ठाई राहते गे आई, कोण गे त्या ठाई राहते गे आई. वाळली सोनेरी पाने गे चौफेरी, वाळली सोनेरी पाने गे चौफेरी,
मंडळ धरोनी नाचती ऐकोनी, मंडळ धरोनी नाचती ऐकोनी, किती मी पाहिले इतकेची देखिले, किती मी पाहिले इतकेची देखिले, झाडांच्या सावल्या नदीत कापल्या, झाडांच्या सावल्या नदीत कापल्या, हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकल्या, हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकल्या, हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकल्या, हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकिल्या, कोण गे त्या ठाई राहते गे आई, कोण गे त्या ठाई राहते गे आई, कोण गे त्या ठाई राहते गे आई, पुरात धडधडे धावता मी पडे, पुरात धडधडे धावता मी पडे, पळालो तेथून कोण ये मागून, पळालो तेथून कोण ये मागून, पळालो तेथून कोण ये मागून, कोण गे त्या ठाई राहते गे आई, 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 कोण गे त्या ठाई राहते। या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत। त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत। धन्यवाद।